शेतकऱ्यांच्या संकटावर सरकारनं तोडगा काढावा, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात सरकार अपयशी, शरद पवारांचा टोला. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी लढा देणार, धनंजय मुंडे यांचं बंजारा समाजाला आश्वासन. वक्फच्या निवडक सुधारणा लागू, न्यायालयाकडून गैरमुस्लिम सदस्य संख्येवर निर्बंध, तर सरकार आणि विरोधक दोघांना सांभाळून घेत दिला अंतरिम निकाल. रखडलेली मोनोरेल प्रयत्नानं झाली सुरळीत, महिनाभरामध्ये दुसऱ्यांदा मोनोचा खोळंबा, अधांतरी लटकलेल्या प्रवाशांना सुखरूप उतरवलं. महामुंबईमध्ये पाऊस, लोकल सेवा कोलमडली, शहरात अनेक ठिकाणी साचलं पाणी. तुम्ही तुमचं आयकर रिटर्न भरलं का? आज आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस, वेळेवर रिटर्न न भरल्यास होईल दंड. नाशकात रस्त्याच्या कामात लुटालूट, गिरीश महाजन देणार का लक्ष? महायुतीच्या कार्यपद्धतीवर मवियाचा आरोप. आजपासून महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांची नियुक्ती, राजभवनात मुख्य न्यायाधीश आराध्ये यांच्याकडून घेतली शपथ. नितीन गडकरींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, वाद निर्माण होण्याची शक्यता. इमानदारीनं 200 कोटी कमवले, नितीन गडकरींचं वक्तव्य ठरलं लक्षवेधी. साताऱ्यामध्ये एका महिलेला डबल जुळं आणि आता झालं एका वेळीच 4 मुलांची अपत्य प्राप्ती. तर धनगर सुद्धा अनुसूचित जमातीतल्या आरक्षणासाठी झाले आक्रमक. बारामतीमध्ये आरक्षण श्रेणी बदलण्यासाठी धनगरांची लवकरच बैठक.